कोल्हापूरचं राजकारण म्हणजे संघर्षाचा आखाडा, पण सध्या या आखाड्यात कुस्तीचे डावपेच बदललेले आहेत. जिथे कट्टर दुश्मनी होती तिथे आता मैत्रीचा सॉफ्ट कॉर्नर दिसू लागलाय. तर जे सत्तेत सोबत आहेत त्यांच्यातच आता अदृश्य संघर्षाची ठिणगी पडली आहे. कोल्हापूरच्या राजकारणात नक्की काय शिजतंय? सतेज पाटील आणि महाडिक गट एकत्र येणार का? आणि मुश्रीफांशी महाडिकांचा पंगा का झालाय? पाहूया हा विशेष रिपोर्ट. कोल्हापूरच्या राजकारणातलं सर्वात मोठं राजकीय वैर म्हणजे पाटील विरुद्ध महाडिक. पण सध्या या दोन गटांमधील वैराची धार कमी होताना दिसते. निमित्त ठरले जिल्हा बँकेचं आणि विकासाच्या मुद्द्याचं. विमानतळाचा रस्ता असो किंवा जिल्हा बँकांच्या बैठका, आमदार सतेज पाटील आणि आमदार अमल महाडिक यांच्यात काहीशी वेगळी जवळीक पाहायला मिळते. इतकंच नाही तर खासदार धनंजय महाडिक आणि संजय डी पाटील एकाच सोफ्यावर बसल्याचे व्हिडिओही व्हायरल झाले. सतेज पाटील जेव्हा जाहीरपणे म्हणतात की मुश्रीफ भेटत नाहीत पण अमल महाडिक भेटतात, तेव्हा कोल्हापूरकरांच्या भुवया उंचावणे स्वाभाविक आहे. एकीकडे कट्टर विरोधक जवळ येत असताना दुसरीकडे महायुतीमध्ये मात्र बिघाडीचे संकेत मिळत आहेत. गोकुळ दूध संघाच्या राजकारणाने महाडिक आणि मुश्रीफ यांच्यातील दरी वाढवली आहे. मंत्री हसन मुश्रीफ यांनी गोकुळ भीम विरोधाच्या चर्चेवेळी महाडिक गटाला बाजूला सारल्याची भावना महाडिक समर्थकांमध्ये आहे. हीच बाब महाडिक गटाच्या जिव्हारी लागली असून गोकुळमध्ये मुश्रीफांविरोधात जी अदृश्य शक्ती उभी राहिली आहे ती दुसरी तिसरी कोणी नसून महाडिक गटच असल्याचा संशय आता व्यक्त केला जातोय. आमदार शिवाजी पाटील आणि प्रकाश बेलावडे यांना मिळणारी ताकद हे मुश्रीफांविरोधाच्या छुप्या युद्धाचं लक्षण मानलं जाते. सत्तेत असूनही मुश्रीफ आता महाडिकांसाठी शत्रू ठरलेत की काय अशी चर्चा सुरू झाली आहे. तर दुसरीकडे सतेज पाटील आणि महाडिक गटातील हा सॉफ्ट कॉर्नर येणाऱ्या विधानसभा किंवा लोकसभा निवडणुकीची नवी पेरणी नाही ना, हा प्रश्न आता प्रत्येक कोल्हापूरकरच्या मनात आहे. राजकारणात कोणीच कोणाचा कायमचा शत्रू किंवा मित्र नसतो हे कोल्हापूरकरच्या या बदलत्या समीकरणावरून पुन्हा एकदा सिद्ध होते. आता ही नवी मैत्री आणि हे नवीन शत्रुत्व जिल्ह्याच्या राजकारणाला कोणत्या वळणावर घेऊन जातं हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.